महत्वाची बातमी, लिपिक टंकलेखक पदासाठीच्या कौशल्य चाचणीमध्ये तांत्रिक अडचण आलेली आहे। पवईमध्ये लिपिक टंकलेखन पदासाठी परीक्षेचं आयोजन करण्यात आलं। सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागलाय। सकाळी 9 वाजल्यापासून सुरू झालेली परीक्षा अजून काही संपलेली नाहीये आणि ज्यांची परीक्षा 11:30 ते 12:30 मध्ये होती त्यांना अजून प्रवेश दिलेला नाहीये। परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांची एकच झुंबड उडाल्याचं पाहायला मिळतंय। मयुरेश जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। मयुरेश, ऋषाली, आपण जर बघितलं पवईचा IDZ आहे आणि IDZ मध्ये MPSC जे विद्यार्थी आहेत त्यांची आता चाचणी परीक्षा होती। सकाळच्या सुमारास 9:30ची पहिली बॅच होती, मात्र 9:30च्या जी बॅच होती ते विद्यार्थी गेले होते ते अजून देखील बाहेर आले नाही। त्यामुळे दुसऱ्या बॅचचे जे विद्यार्थी अजून देखील ते बाहेरच उभे आहेत। अजूनपर्यंत आयोगाने असेल किंवा आतून कुठल्याही प्रकारची कारणं अजून सांगितली नाही की काय तांत्रिक अडचण आलेत। मात्र या ठिकाणी जर बघितलं महाराष्ट्रामधून तब्बल 3 ते 2,000 विद्यार्थी या ठिकाणी आले आहेत। त्यांची परीक्षा अजून देखील झाली नाही, त्यामुळे हे परीक्षेच्या बाहेर तात्काळ या ठिकाणी उभे आहेत। पावसाच्या सामोरं ते विद्यार्थी जात आहेत, मात्र अजून देखील आतून कुठलीही माहिती अजूनपर्यंत येत नाही। सकाळपासून 6च्या सुमारास हे विद्यार्थी महाराष्ट्रामधून या ठिकाणी आले आणि एकच गोंधळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे, कारण की परीक्षेला उशीर होत आहे। अजून देखील दुसरी बॅचला सुरुवात केली नाही। पहिले बॅचचे विद्यार्थी अजून देखील बाहेर नाही आलेत। काय अडचण आलेत, काय तांत्रिक बिघाड झाले हे देखील कळू शकलं नाही विद्यार्थ्यांना। त्यामुळे विद्यार्थी यामध्ये आहे संभ्रम निर्माण या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद मयुरेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।